नमस्कार, सरिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत कढी। तर कढी ही गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर तर मस्तच लागते, पण कोणताही गोडाचा स्वयंपाक असो, मग तो पुरणपोळी असो किंवा श्रीखंड पुरी, अधेमध्ये आंबट गोड तिखट अशी कढी तोंडी लावायला असेल तर ती मजाच भारी आहे। पण ती कढी जमून आली तरच खरी ताटाला मजा आहे। तर ही अशी कढी कशी बनवायची ते बघू। यासाठी मी इथे 1 कप दही घेतलेला आहे। त्यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून बेसन आणि याला व्यवस्थित याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्यात आपल्याला। दही हे शक्यतो हलकसं आंबट असावं कढीसाठी। यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि परत आपण याला व्यवस्थित मिक्स करूयात। मीठ शक्यतो आधीच घालावं म्हणजे कढी फुटणार नाही। तर यामध्ये आता आपण पाणी मिक्स करायचं आहे। इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करते यामध्ये आणि पाणी ॲड केल्यावर याला रवीने छान 2 ते 3 मिनिटं फेस येईपर्यंत घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे कढीची चव अजून छान येते। तर हे तयार आहे। याला आता फोडणी देऊया। त्यासाठी एका जाड पातेल्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यावर मोहरी घालून ती तडतडली की घालूयात जिरं। तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। यामध्ये घालूयात 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची। हे दोन्ही 15 ते 20 सेकंदच मंद आचेवर भाजून घेऊया आणि मग यामध्ये घालूयात कढीपत्ता। तुम्ही हवं तर गॅसची फ्लेम बंदही करू शकता फोडणी करपू नये म्हणून। पाव चमचा हिंग घातला की घालूयात थोडीशी हळद आणि मग हे व्यवस्थित मिक्स करूया। आता गॅसची फ्लेम ऑन करून जे ताक बनवलं आहे बेसन घालून ते यामध्ये ओतायचं आहे आणि याच वेळी आपण जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करूयात। पहिल्यांदा कढी थोडी पातळ दिसते, पण नंतर ती छान मिळून येते। कढीला मध्यम आचेवर एक उकळी आणली की यावर घालूयात 1 चमचा साखर। साखरेने चव तर छान येतेच, त्याचबरोबर साखर घातल्यानंतर कढी फुटण्याची शक्यता कमी होते। आता याला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि व्यवस्थित उकळी आली की गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद आचेवरच अर्ध्या मिनिटाला अशा प्रकारे हलवत आपल्याला 5 ते 7 मिनिटं ही कढी उकळून घ्यायची आहे, म्हणजे ती हळदीचा रंगही छान येतो आणि कढी छान मिळून येते। तर 5 ते 7 मिनिटं झालेले तुम्ही बघू शकता, हळदीचा छान रंग उतरलाय कढीला आणि ती घट्टही अशी छान मिळून आली। अजिबात पाणी आणि दही वेगळं झालेलं नाहीये। तर आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। याला मिक्स करूयात आणि गॅसची फ्लेम बंद करूयात। तर तयार आहे छान मिळून आलेली आंबट गोड आणि तिखट कढी। तर याला सर्व करूयात अगदी गरमागरम आणि मस्त गोडाच्या स्वयंपाकाबरोबर शेवटी तोंडी लावायला पिऊयात किंवा भाताबरोबर खाल्ली तरीही काही हरकत नाही। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय बाय।